सुरुवात करूया या क्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीला। प्रशांत कोरटकर कडे असलेल्या रोल्स रॉइस कारचं गूढ अखेर उकललंय। ती कार पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याची माहिती समोर येते। तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊस मध्ये ही आलिशान कार उभी आहे। त्या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये WB02AB123 या क्रमांकाची कार दिसते। त्याचबरोबर तुषार कलाटे आणि प्रशांत कोरटकरांचा सोबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। त्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही सोबत असल्याचं दिसतोय। कलाटेंकडे असलेली रोल्स रॉइस 700 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉइस संदर्भातही त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आहे। मात्र त्यानं या कारबाबत माहिती देण्यास नकार दिलाय। प्रशांत कोरटकरच्या त्या आलिशान कारचं गूढ अखेर उकललेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, खरं तर अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकरकडे ही जी आलिशान गाडी होती ती नेमकी त्याच्याकडे कशी होती याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। त्यानंतर अखेर ते गूढ जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? मेघना, खरं तर ही जी आपण चित्रामध्ये कार बघतो ती कारची किंमत आहे तब्बल 8 कोटी रुपयाची ही कार आहे। रोल्स रॉयल नावाची ही जी कार आहे ती महेश मोतेवार हा जो गुंतवणुकीदाराच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अनेक वर्षे जे तो जेलमध्ये होता, काही महिन्यापूर्वी तो सुद्धा जामिनीवर बाहेर आलेला आहे। आणि तुषार जे आहेत त्यांच्याकडे ही सध्या कार त्यांच्या मुळशीतील फार्म हाऊस जे आहे तुषार कलाटेंचं, त्या फार्म हाऊसवरती सध्या ही कार उभी आहे। आपण पाहिलं की या कारबाबत अनेक फोटो जे आहेत ते काही दिवसापासून जे आहेत प्रशांत कोरटकर यांचे व्हायरल होत होते। नेमकी ही कार तुषार कलाटेचीच आहे आता या सगळ्या माहितीतून पुढे आलेलं आहे। प्रशांत कोरटकर आणि या ठिकाणी तुषार कलाटे हे दोघं मित्र आहेत का याची सुद्धा माहिती जी आहे ती आता पुढे तपासामध्ये येणार आहे। पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये प्रशांत कोरटकरने ही कार चालवल्याची माहिती समोर येत आहे। मुळशी तालुक्यातील आलिशान फार्म हाऊसवरती ही कार सध्या उभी आहे। आपण पाहिलं की पुण्याजवळच असलेल्या मांजरी या ठिकाणी मनोहर मामा नावाचे जे कथित संत आहेत त्यांच्या समेतचे सुद्धा व्हिडिओ जे आहेत प्रशांत कोरटकर यांचे व्हायरल झाले होते। एकंदरीत आपण पाहिलं की प्रशांत कोरटकर यांचं पुणे कनेक्शन या सगळ्याच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीनं आता कोल्हापूर पोलीस जे आहेत प्रशांत कोरटकर याचा तपास करत आहेत, त्या सगळ्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टीची सुद्धा चौकशी होणं अपेक्षित आहे। कारण आपण पाहिलं की जी महागडी कार आहे ती महागडी कार विकू नये असा आदेश जे सीबीआय आणि सीआयडीने 2015 मध्ये आदेश दिले होते। परंतु ही रोल्स रॉयल जी कार आहे ती तुषार कलाटेंना कशा पद्धतीने त्याची या ठिकाणी लिलाव झाला याचा तपास अपेक्षित आहे होणं। कारण या तपासामध्येच ह्या सगळा जो उलगडा आहे तो होणार आहे। ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकर यांनी आपण पाहिलं की वादग्रस्त विधान केलं, फोन करून वादग्रस्त विधान करून सध्या त्याच्या संदर्भातला गुन्हा जो तो कोल्हापूरमध्ये दाखल आहे। कालच प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला देखील झाला होता, एका वकिलाने केला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज एक धक्कादायक खुलासा जो तो समोर आलेला आहे। निश्चितच चंद्रशेखर, अतिशय धक्कादायक खुलासा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकर याच्याकडे असलेल्या आलिशान गाडीचं गूढ आता उकललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।